हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहेत सगळे? मजेत ना? आणि आपला आजचा दिवस स्टार्ट झालेला आहे आणि आपला आजचा दिवस झालेला आहे रियांच्या घरातून. अँड आता आपण सध्या काहीच नाही करत, आंघोळ वगैरे नाश्ता वगैरे करून बसलोय. म्हणजे विचार करतो काहीतरी गेम्स वगैरे खेळू किंवा कॅरम सारखं काय. काल जसं खेळतो कॅरम खेळायचं ना, कॅरम खेळूया आपण. कॅरम खेळतो आता आम्ही बघा, तोपर्यंत आम्ही जरा सेटअप वगैरे लावतो कॅरमचं. ओके. आणि हा आहे बड्डे बॉय. आज त्याचा आहे बड्डे. रात्री आहे त्यासाठी मोठं सेलिब्रेशन जे मावशीने अरेंज केलेलं आहे आणि भरपूर जण येणार आहेत. एक स्पेशल पर्सन पण येणार आहे, तो मी तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये. ओके, भेटूया. अँड आपण ॲक्च्युली चाललो आहे मामा आजोबाच्या ह्याच्यामध्ये, कारखान्यात गणपतीच्या. आणि आपल्यासोबत आहे सार्थक, श्रेयस, आराध्य आणि ही आपली सायकल. कारण की मी आणि सार्थक गाडीवरती चाललोय, श्रेयस आणि आराध्य तो चालला सायकलवर. सो आपण बाहेर जाऊया. मग भेटतो तुम्हाला थोडं. हे आपण आता निघालेलो आहे कारखान्यात जायला, मामा आजोबांच्या कारखान्यात जायला. मला तिकडे जाऊन मस्तपैकी गणपती दाखवतो. खूप मस्त मस्त गणपती आहेत तिकडे. आणि आपल्यासोबत आहे आराध्य आणि मी. आणि श्रेयस गेलाय पुढे सायकलवर, सार्थक गेलाय ब्रिजने, कारण की ब्रिज क्रॉस करून लगेच आपल्याला भेटते. सो ते दोघं गेलेत तसे. आणि आपण आहे स्कूटीवर, तिकडे जातो आणि भेटतो तुम्हाला. ओके. आता पोचलेलो आहे मामाच्या कारखान्यात आणि हा बसलेला आहे आपला डायमंड लावतो बाई. डायमंड कोण आहे बघा जरा, ह्याच्यात जाऊन कोण आहे. हा इथे डायमंड लावतो हा सगळं. त्याला ॲक्च्युली सगळं येतं, ॲक्च्युली तो करतो इकडचं. आणि इथे काहीतरी चाललं आहे, करून बघूया काय चाललं आहे. ओके, डायमंड लावण्यासाठी ते करत आहे. तो दाखवतो आता, सगळं दाखवतो. आणि मला मामाला सुद्धा भेटतो. ओके. छोटासा पॉडकास्ट आपल्या मामासोबत झालेला आहे आणि ती मी व्हिडिओ नक्की टाकेल आपल्या यूट्यूबलाच पहिले पडेल. आणि किंवा इंस्टाग्राम हँडलला एक शॉर्टसुद्धा पडू शकतो. तर तुम्ही दोन्हीकडे चेकआउट करा. आणि ती व्हिडिओ आपली पडेल एक 3 ते 4 दिवसामध्ये. कारण की ह्या ब्लॉगला एडिट करा थोडा वेळ आणि ती व्हिडिओसुद्धा असेल. सो स्टेट येऊन तुम्ही पुढेही जाऊ नका. तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक्स चेक करा ह्या गणपतीच्या कारखान्याचे. एवढे सुंदर गणपती आहेत ना. तुम्हाला एका आधीच्या व्हिडिओसुद्धा दाखवलेले आहे, जे आपण उरणला गेलेलो. उरणच्या एरियामध्ये आपण तिकडे ते दाखवलेलं मी तुम्हाला, तलावाच्या इथे गणपती होते. तसेच इकडे अजून सुंदर सुंदर गणपती आहेत. तुम्ही चेकआउट करायला. आणि हे होते आपले सिनेमॅटिक्स व्हिडिओ. सगळे असे सुंदर सुंदर गणपती होते. आणि तुम्हाला आता मी जर कारखाना दाखवतो, एवढा म्हणजे कमी जागेमध्ये एवढे मोठे मोठे चांगले चांगले सुंदर गणपती आहेत. अँड हे एवढे सुंदर सुंदर गणपती आहेत. हे इथे पण आहेत आणि अजून इथे सुद्धा वरती आहेत. इथे वरती सुद्धा गणपती आहेत भरपूर सारे. आणि ते अजून बनत आहेत गणपती. इथे ह्याच्यावरती चालू आहे डायमंड वर्क. आणि यांच्या अजून डायमंड वर्क्स वगैरे झालेले आहेत. आपण या दादांना एक काही प्रश्न विचारूया. दादा, तुझं नाव काय आहे? माझं नाव नागेश सुतार आहे. आणि तू किती वर्षापासून हे गणपती, म्हणजे तुझा अनुभव काय आहे? आता एक 8-9 वर्ष झाली असेल या क्षेत्रात आले, पासून काम करतो. म्हणजे तुला हे बनवायला एकदम म्हणजे मजा येते का? हो, म्हणजे एकदम आनंदापासून बनवतो? हो, खूप मनापासून. आणि काय म्हणजे तुला फिलिंग्स म्हणजे असे
फिलिंग्ज येतात हे गणपती असे बनवताना, म्हणजे किती कसं वाटतं तुला, काय सांगशील तू आपल्या व्ह्युअर्सला? फिलिंग तर अशा असतात की जसे दिवस कमी होत जातात तसे आनंद अजून वाढत जातो. तो काम करायला पण अजून उत्साहाने. आनंद. ओके. आपण विचारूया अजून कोणाला तरी. आपण या दादाला विचारूया, चिन्मय दादाला काही प्रश्न विचारूया. थांब, आपण त्याला बसू द्या, आपण त्याला विचारू काही प्रश्न. आपण आता प्रश्न विचारूया चिन्मय दादाला. चिन्मय दादा, तुला काय बोलायचं आहे? तू म्हणजे किती वर्षापासून या क्षेत्रात काम करतोय? म्हणजे माझं 2011 पासून मी या क्षेत्रात आलो आहे. ओके. आणि आता मला वाटतं मी 16 वर्ष ह्याच्यात करतो. आणि त्यातले 3 वर्ष तर मी शिकण्यात गेले. त्यानंतर मी स्वतः काम चालू केलं आणि एक 5 वर्ष मी स्वतः या व्यवसायात होतो काकांच्या सपोर्टने. हां. तर आत्ताचा जो ट्रेंड चालू आहे सध्या इंस्टाग्राम कपड्यांवरती त्यामुळे जुने गोष्टी खूप हे होत चालले, दुर्मिळ होत चालले. तर त्या गोष्टींना जपलं पाहिजे. आणि सध्या कामं तर गणपतीचा सीझन हा फक्त 3 महिन्यांचा असतो. तर सगळ्यांनी आपलं समजून केलं पाहिजे काम. आणि मला एक असं विचारायचं होतं की हे गणपती जे तू बनवतो, म्हणजे तुला काय फिलिंग येतात गणपती हे बनवताना? गणपती म्हणजे की गणपती फिलिंग्स म्हणजे एवढी एक्साइटमेंट असते की आपण वर्षभर काम करतो. बरोबर. तू ऑफिसला असतो, मी ऑफिसला असतो, पण येणारे 2-3 महिने आपल्याला हे काम करायला भेटतं. ऑफिस टाईम नंतर या सॅटर्डे संडे येऊन एक वेगळीच लेवलची एक्साइटमेंट असते. त्यात मॅनेज करणं, सगळं करून हे काम करण्यात एक वेगळी फिलिंग असते. आणि जे स्वतःहून करतो तो फिलिंग त्याला सांगण्यात व्यक्त करू शकत नाही आपण ही फिलिंग्स काय असते. आणि तू ॲक्च्युअलमध्ये येतो कुठून ते पण आपल्या व्ह्युअर्सला, एवढं लांबून येतो? मी राहायला बदलापूरला, मी जॉबला कोडल्याला, आणि तेवढं सगळं मॅनेज करून मी ठाण्याला त्या कामासाठी स्पेशल. ह्याला बोलतात डेडिकेशन जे गणपती बनवण्याचं. आणि तो आत्तासुद्धा जो माझ्याशी बोलता सुद्धा त्याचा गणपतीच बनवण्यात आलं आहे. आपण विचारूया ह्यांना की काका, तुम्हाला काय म्हणायचं आहे? तुम्ही किती वर्षापासून या क्षेत्रात आहेत? आणि तुमचं नाव सांगा आपल्या व्ह्युअर्सला. माझं नाव संजय बाळाराम पंधेरे. आणि तुम्ही किती वर्षापासून या क्षेत्रात आहेत? मला 16-17 वर्ष झाली. 16 ते 17 वर्ष. तुम्ही हे जे गणपती बनवत आहेत, म्हणजे तुम्हाला काय बोलाल? तू गणपती बनवताना तुम्हाला कसं वाटतं? हे मला मजा वाटते, आनंद येतो ते बनवून. आणि खूप आधीपासून म्हणजे तुम्ही शिकलेत स्वतःहून का तुम्हाला शिकवलं आहे? नाही, शिकलो मी सुद्धा. स्वतः शिकले. आणि आत्तासुद्धा ते ना गणपती बनवता त्यांचं अर्ध लक्ष तरी गणपतीकडेच आहे. आपण त्यांना डिस्टर्ब नाही करणार. तुम्ही फक्त चेक करा गणपती किती सुंदर प्रमाणे बनवतात. बघू शकता तुम्ही. आता त्यांचे डायमंड लावत आहेत. कलरिंग वगैरे सगळे गणपती झालेले आहेत, ते सध्या डायमंडचे लावत आहेत. इथे सुद्धा डायमंड्स लागत आहेत. इथे मारतात बैठक. अजून वरती गणपती दाखवत. खूप सुंदर वरती सुद्धा गणपती आहेत. ते बघा. हे बघा किती सुंदर सगळे बुकिंग झालेले गणपती अशा वरती आहेत ठेवलेले. इथे गणपतीचे वाहन सुद्धा असतील छोटे. इथे आपल्याला दिसणार नाही, कुठे कोपऱ्यात असतील. हे आहे गणपतीचा वाहन मूषकराज. आणि असे सुंदर बालमूर्त सुद्धा आहेत त्यांच्याकडे. सो तुम्ही चेकआउट करा नक्की, ज्या तुम्ही या एरियात राहत असतील. आणि तुम्हाला जवळ जर गणपती असे पाहिजे असतील तर तुम्ही इथे बघू शकता. आपण आलो आता खाली आणि इकडनं आपण जाऊ अजून एक व्यक्तीला प्रश्न विचारायला, जो आहे अपकमिंग स्टार. बरोबर बोलला चिन्मय. आता आपण रुद्राला विचारूया की रुद्राचा अनुभव काय आहे ह्याच्यातून? माझा अनुभव म्हणजे हे माझ्यासाठी नवीन आहे. म्हणजे याच वर्षी मी आता चालू केलं आहे. म्हणजे आता माझी 12th झाली आणि मला आता इंजिनिअरिंगसाठी माझं ॲडमिशनला टाईम होतं. सो मी असंच मामाला कॉल केला की आता तुम्ही स्टार्टिंगला बघितला तो माझा मामा होता. तर मला तो मामा बोलला की मी मामाला कॉल करून बोललो की काय काम आहे का सांग, मला सुट्टी आहे. तर त्यांनी मला सांगितलं की तू ये. मग स्टार्टिंगला त्यांनी मला शिकवलं की कसं शाई मारतात, पेडी मारतात, म्हणजे पाट कलर मारतात आणि सर्व. त्याच्यानंतर मग त्यांनी मला हळूहळू डायमंड करायला शिकवलं. तुम्ही बघितलं याच्या आधी तो डायमंड करत होता तो काका, त्यांनी मला शिकवलं की कुठे कसं डायमंड करतात. आणि हे सगळं असताना आपण
बघतो तो खूप आनंद होतो. ओके. तुला आता ही गोष्टी सगळ्या जमत आहेत का पूर्णपणे? हो, आता म्हणजे आता मला गळ्यातला पट्टा झाला, हा पट्टा असतो तो पट्टा झाला, हे तोडे झाले, दंडात झालं, सगळं आता मला म्हणजे कानामध्ये साखळी हे सगळं आता मला शिकवलं गेलं आहे. आता मी ते वर्कआउट करतो आहे. फक्त आता जी आपल्याला मुकुट असतो तो मुकुट मला आता शिकायचा आहे. तो आता मामा आणि काकाकडून मी शिकेल कसं केला जातो. आणि लवकरात लवकर आपण पूर्ण मूर्तीसुद्धा करायला प्रयत्न करू आणि यश येईलच. आपण आलेलो आहे घरी अँड फ्रेशनअप वगैरे खाऊन वगैरे झालेलं आहे अँड आपण आता तयारीला लागू. ॲक्च्युली तयारी करता करता एक कॉल आला मावशीला की जो स्पेशल गेस्ट आहे तो येतो आहे आणि मी तुम्हाला दाखवतो स्पेशल गेस्टची भेटतो. ओके, तोपर्यंत स्टेटहून पुढे जाऊ नका तुम्ही. ओके, तुम्हाला सांगितलेलं की आपल्याकडे एक स्पेशल गेस्ट येणार आणि ते आहेत स्पेशल गेस्ट गौतमी मॅडम. अँड आता आपण गौतमी मॅडमसोबत थोडंसं बोलूया अँड तुम्हाला भेटतो थोड्या वेळ. ओके, आपलं आता बर्थडे सेलिब्रेशन स्टार्ट होणार आहे अँड आपलं आपण मस्तपैकी त्यांच्याशी आपण बोललो जे गौतम मॅडम होते त्यांच्याशी. आणि आता आपण बर्थडे सेलिब्रेशन चालू झालेलं आहे बिकॉज सगळे आलेले आहेत यांचे फ्रेंड्स सगळे बिल्डिंगचे वगैरे. सो आपण डायरेक्ट बर्थडे सेलिब्रेशनमध्ये भेटू. ओके, आपलं झालेलं आहे बर्थडे सेलिब्रेशन आणि हा आहे बर्थडे बॉय. किती गिफ्ट दिलेत सगळ्यांना? काउंट नाही केलं तू? तुझे बर्थडे गिफ्ट अजून तू काउंट नाही केले? मम्मीतर्फे तर 9 गिफ्ट्स आहेत, बाकी फ्रेंड्सनी दिलेले मी आतापर्यंत काउंट नाही केले. कधी करणार? ओपन करणार का नाही? आज दाखवायचं रात्रीच ना ओपन आपण? करू आपण. यांना दाखवायचं ना. मग आज रात्रीच आपण ओपन करू गाईस. तोपर्यंत बोल त्यांना स्टेट येऊन बोल त्यांना स्टेट येऊन तू बोल. आपण पॅक केलेले जे गिफ्ट आहेत ते ओपन करणार आहेत. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका. बोल ना, तू पण बोल, तुला शिकवते ना मी. अरे लाजतं किती, कशाला लाजतं गाईस, किती लाजतं हा मला. हा उगाच लाजतं हा. मला आहे ना ऑफ कॅमेरा काय काय बोलतो माहिती आहे तुम्हाला? मला बोलतो कॅमेऱ्यामध्ये घे, तू ब्लॉग चालू कर, ए ब्लॉगर हे सगळ्या गोष्टी बोलतो. ब्लॉग चालू झाल्यानंतर हे त्याचे असे चालू असतात, हसायला येतं काय. हां, चला आपण भेटूया. जरा खाऊन वगैरे घेऊया. तुम्हाला हे पण दाखवतो आपल्या जेवणामध्ये काय आहे, बरोबर की नाही? आपला मेन्यू दाखवूया. ओके, आपलं झालं आहे विहानच्या बर्थडेचं सेलिब्रेशन आणि इथे त्यांनी सगळा कचरा करून ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता किती कचरा त्यांनी केलेला आहे. आता आपण ब्लॉग करूया इथेच एंड. अँड आज होता आजचा त्याचं सेलिब्रेशन अँड आपलं दुपारचं होतं गणपती कारखाना आपण व्हिजिट केलेला. त्याच्यात आपण जो पॉडकास्ट घेतलेला तो आपण सेपरेट व्हिडिओ पोस्ट करूया. अँड व्लॉग आपला वेगळा असणार. ती व्हिडिओ आपली जाईल 2-3 दिवसांनी, कारण की एवढं लवकर तर मी टाकणार नाही. सो भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये त्याच एनर्जीमध्ये त्याच इंटेन्सिटीमध्ये. आणि आता व्लॉगमध्ये हे बघा कोण आलं आहे, एकदम लेट आली आहे बड्डेला. चला इथेच एंड करूया. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट, बाय, स्वीट ड्रीम्स, स्वीट ड्रीम्स, टेक केअर. टेक केअर. मेरे याद है ना कैसे थे दिन जब साथ थे हम. तूने कहा था ये मुझे साथ रहेगा सातों जन्म. कितनी कसमें कितने वादे एक पल में